क्रमांक 4 मी सभागृहाच्या मंजुरीस टाकत आहे. ज्याला मंजूर असेल त्याने हात वर करायचा आहे. विषय क्रमांक 4 सर्वांना तो मंजूर. मॅडम कुठल्या ह्याच विषयावर आहे का? आता मंजूर झाला. आता पुढच्या नाही नाही बोला बोला काय हरकत. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, ठराव क्रमांक 4 भारतरत्न राजीव गांधी तलाव प्रशासन भाड्या पडणार महापालिका उत्पन्न भर पडत आहे. सदर तलावाचे भाडे क्रमांक 35,000 आपण केली होती. त्यांनी प्रशासनाचे समाधान झाले नाही. प्रशासनाने 56,000 देण्यास भाग पाडले. तलावाची पण तुम्ही 56,000 केलेले आहेत, पण तलावाची साफसफाई होत नाहीये. आणि दुसरे जे आपल्या 29 गावामध्ये जेवढे तलाव आहेत ते तुम्ही भाड्याने का देत नाही? उत्तर द्या मला. म्हणजे भाड्याने का देत नाही? ओके, कधी पण मला आता उत्तर पाहिजे होतं सर. तातडीने विषय घेऊ आपण. हा दुसरा लगेच आणा सांग. मॅडम आता विषय मंजूर झाला त्याने हात वर केला तर म्हणतात बरोबर आहे. आमच्याकडचे कोकण उपसूचना करतायत. त्यांनी पण उपसूचना मांडली, ती कुठं मंजुरीला घेतली? अहो मला कळत नाही. सभागृहामध्ये मी सगळ्यांना विचार त्यांना मांडायला दिलं. मी सभागृहाच्या मंजुरीला टाकलंय. विषय क्रमांक हा भगत मॅडम विषय घेतो मी आपल्या लगेच दुसऱ्या याच्यामध्ये. चिडायचं कारण काय? चिडायचं कारण काय? चिडायचं कारण काय? मग ते कोणाला नातेवाईकाला मिळालं? विषय क्रमांक बसा भगत मॅडम बसा. आम्हाला आनंद आहे. तुम्हाला बसा मी जातो. तुम्हाला मिळालं ते आनंद आहे. महापौर महोदय त्यांनी बोलण्यासाठी हात वर केलेला. प्रश्न मंजुरीसाठी नव्हता केला सर, बोलण्यासाठी हात वर केलेला अगोदर. त्यांनी प्रश्न विचारला, उत्तर द्यावं. बोललो ना, मग त्यांना बोलायला दिला ना. प्रशासनाने 56,000 भाडेवाढ केलेली आहे. सन्मान्य त्याचं साफसफाई होत नाहीये. अच्छा आपल्याला त्याचं मला उत्तर पाहिजे. आणखीन दुसरे तलाव आहेत ते भाड्याने का देत नाही तुम्ही? अच्छा आपल्याला काय करायचं? हा 29 तलाव आहे. 29 तलावाची साफसफाई होत नाहीये. आपल्याला उत्तर पाहिजे का? हा भाड्याने का देत नाही? मला वाटलं आपण दुसरा ठराव आणायला सांगता. दुसरा ठराव आणू ना आपण दुसऱ्या तलावाचा. मला उत्तर पाहिजे. 29 तलाव. हो माझा हा ठीक आहे बसा. आपण द्यायला सांगतो माहिती. चला बसा. मला उत्तर द्यायच बसणार. त्यांचं भगत मॅडम बसा. ते सांगतो उत्तर बसा. सन्माननीय महापौर महोदय, आदरणीय आयुक्त महोदय, उपमहापौर महोदय, सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य, अधिकारी वर्ग आणि पत्रकार बंधू, या ठिकाणी विषय क्रमांक 4 महापालिकेच्या अखत्यारीतील तलाव मत्स्य उत्पादनासाठी 5 वर्षाकरता परवानगी आणि अनुज्ञा तत्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी ठेवलेला आहे. या अनुषंगानं
सन्माननीय मंदाकिनी म्हात्रे मॅडमनी उपसूचना मांडलेली आहे आणि भगत मॅडमनी या ठिकाणी हे तलाव भाडे तत्वावर देण्यासाठी विचारणा केलेली आहे. त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रशासनाच्या वतीनं आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील आणि महापालिकेच्या अखत्यारीतील जे तलाव आहेत तर ह्या तलावाची साधारणतः जवळपास अ, 7 ते 8 वेळा या ठिकाणी आम्ही जाहिराती वर्तमानपत्रामध्ये निविदा मागवलेल्या आहेत आणि सुरुवातीला जो प्रस्ताव होता तो नौकाविहार आणि मत्स्यमारी अशा प्रकार पद्धतीचा होता. त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही. टेक्निकली बऱ्याचशा त्याच्यामध्ये संस्था आल्या पण त्या अपात्र झाल्या आणि त्यानंतर मग माननीय आयुक्त साहेबांच्या मान्यतेने या ठिकाणी आम्ही फक्त नौकाविहार आणि मत्स्यमारीसाठी या ठिकाणी निविदा प्राप्त न झाल्यामुळे या ठिकाणी काही अटी शर्ती कमी करून केवळ मत्स्यपालनासाठी हे तलाव आम्ही प्रस्तावित केलेले आहेत. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की तिसरी म्हणजे याच महिन्यामध्ये आम्ही तिसरी निविदा म्हणजे 4/10/2015 दिलेली आहे. 16/11 ते मुदतवाढ जी दिलेली आहे आम्ही आताची तर ती 21/11/2015 अशी अंतिम तिसरी मुदतवाढ आहे. तर मॅडम ऑलरेडी महापौर महोदय या ठिकाणी जवळपास ह्या सगळ्या तलावांसाठी आपण तिसरी आणि अंतिम अशी निविदा सूचना प्रस्तावित केलेली आहे. त्याची तारीख 21/11/2015 अशी आहे. हा बोला मॅडम. सदर तुम्ही सांगता की ते हे केलेलं आहे पण टेंडर झालेलं आहे पण भरले नाही कोणी. पण ते तलावाची साफसफाईच नाही होत तर कसे कोण येतील. सगळे गटारा करून ठेवल्यात तलावानं वास किती येतं. वाशेगावचा तलाव बघितला का तुम्ही. वाशेगावचा तलाव बघितला का. किती उभा राहत कोण भाड्याने घेईल. फुकटचे किती 56,000 35,000 पण तुमचं होत नाही समाधान. मग ते वर महापौर साफसफाई साहेब केली जाते. महापौर साहेब तलावाची स्वच्छता अजिबात करत नाही. अगोदर तलावांची स्वच्छता करा साफसफाई करा. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त व सर्व सन्माननीय सदस्य, वाशीगावच्या तलावाबाबत जे सदस्यांनी विचारणा केली आहे तर आता तलावाचा जर गाळ काढायचा असेल तर पावसाळ्याच्या आधी म्हणजे मे मध्ये हा सगळा काढावा लागेल म्हणजे त्याच्यानंतर पाऊस सुरू व्हायच्या आधी तो रिकामा करता येईल. तर वाशी तलावाचा हा जो आहे पर्टिक्युलरली याचं काम आपण मे मध्ये पूर्ण गाळ्याचं काढू आणि त्याला पूर्ण स्वच्छ करून घेऊ. दुसरे काम मे महिन्यामध्ये झालाच पाहिजे. पांढरा बॉर्डर साहेब, पांढरा बॉर्डर पाहिजे मे महिन्यात तलाव पाहिजे तलाव साफ. आता नाही पण मला